शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे। मात्र सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाहीये। त्यामुळे राज्यभरामधील अनेक कर्मचारी हे चांगलेच आक्रमक झाले। आझाद मैदानावरती या शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनांनी सरकारला दिला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे आणि आपण पाहतोय का चौथ्या दिवशी सुद्धा संप कायम आहे। आझाद मैदानावरती जे आहे ते आता कर्मचारी जमू लागलेले आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये जे आहे तो निषेध जो आहे तो नोंदवताना पाहायला मिळतोय। आमच्या मागण्या मान्य कराव्या अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा होताना पाहायला मिळतात। सगळे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत। विश्वास काटकर आपल्यासोबत आहेत। सर, आज चौथा दिवस आहे, काय नेमकी भूमिका आहे? सरकार अद्यापही पूर्णपणे त्या ठिकाणी बोलायला तयार नाही। एक अर्धी मुर्दी चर्चा झाली पण त्यातून असा निर्णय म्हणतो ठोस निर्णय असा कुठलाच आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आम्ही अद्यापही अस्वस्थ आहोत। पण मुख्य सचिवांकडे तुमची बैठक पार पडलेली होती, तुम्हाला काही आश्वासन गेली होती का? मुख्य सचिवांकडे बैठक झाली 22 तारखेला, आज 24 तारीख आहे। एवढी महत्त्वाची बैठक असून त्याचं इतिवृत्त अजून दिलेलं नाही आणि 17 लाख कर्मचारी शिक्षक संपावर असताना त्याची ग्रॅव्हिटी ही लक्षात घेऊन अद्यापपर्यंत प्रशासनाने कार्यवाही करायला पाहिजे होती। प्रशासन अतिशय कुर्मगतीने चाललेलं आहे आणि त्याचा संताप कर्मचाऱ्यांमध्ये आहे। अजूनपर्यंत शासनाकडून कुठलीही आमच्याकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन त्याबाबत ठोस निर्णय घेत नाहीये। सरकार जोपर्यंत आमच्या मागण्याकडे सकारात्मकरित्या सोडवत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील। काही मागण्या के संदर्भात काही सरकारकडनं सांगितलं गेलंय की तुम्हाला बोलवलंय का बैठकीसाठी? अद्यापपर्यंत अधिकृत चर्चेला बोलवलेलं नाही। आता माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो 17 लाख कर्मचाऱ्यांसाठी थोडी सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला चर्चेला बोलवावं आणि सुकर मार्ग काढावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करतोय। आमच्या मागण्या मान्य करावा हा नारा देताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता मुख्य सचिवांची बैठक पार पडून 2 दिवस झालेली आहे। त्यामुळे आणखी काही सरकारकडनं यांना निमंत्रित करून आश्वासन दिलं जाते, काहीसं पाहणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन हेमंत सरसुणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.